महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती लातूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। 1 जानेवारी 2026 रोजी जलसंपदा विभागाने काढलेल्या जाचक परिपत्रकाच्या निषेधार्थ हा संघर्ष पुकारण्यात आला असून शासनाने तत्काळ निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनादरम्यान मच्छीमार प्रतिनिधींनी सांगितले की मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। जाळी, होड्या आणि इतर मासेमारी साहित्य पाण्यात वाहून गेले, मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतेही ठोस अनुदान मिळालेले नाही। त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच शासनाकडून देण्यात येणारा 10% मत्स्य बोटुकली परतावा त्वरित मिळावा अशी मागणीही करण्यात आली। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला असला तरी कृषी क्षेत्राला लागू असलेल्या योजना आणि सवलती मच्छी व्यवसाय करणाऱ्यांना प्रत्यक्षात लागू होत नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेच्या वतीने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आहे ते आंदोलन करण्यात येत। आपण जर पाहिलं तर हे सगळे मच्छीमार बांधव जे आहेत ते लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आहे ते आंदोलन करतात। खरं तर प्रमुख मागणी जी आहे जे तर की या ठिकाणी जे तर पाहिलं तर आपण तर तलाव ठेके पुनर्वतावाने मत्स्य विभाग राहिलेच पाहिजे। त्याचबरोबर 1 जानेवारी 2026चं परिपत्रक रद्द झालंच पाहिजे। त्याचबरोबर 1966च्या धोरणात बदल झाला पाहिजेत। त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान मिळालं पाहिजे। यासह इतर मागण्या घेऊन जे आहे ते हे मच्छीमार बांधव जे आहेत ते लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आपण आपल्यासोबत पदाधिकारी आहेत। मला सांगा, तुम्ही आज हे आंदोलन करताय, काय प्रमुख मागण्या आहेत, कशासाठी आपलं हे आंदोलन आहे? यामध्ये प्रमुख मागणी आहे 1 जानेवारी 2026 रोजी जलसंपदा विभागाने मत्स्य ठेके देण्यासंदर्भाचं जे परिपत्रक काढलेलं आहे, ज्या परिपत्रकाद्वारे असं आदेशित केलेलं आहे सर्व जलसंपदा विभागाने मत्स्य विभागाला की यापुढे कुठल्याही प्रकारचे मत्स्य विभागाने मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला ठेके देऊ नयेत असं आदेशित केलेलं आहे। त्याच्या विरोधात ही आमची प्रमुख मागणी आहे की पूर्ववत ठेके चालू करावे। मत्स्य विभागाने पूर्ववत ठेके देण्याचे अधिकार मत्स्य विभागाकडेच राहावेत आणि ते ठेके जी स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती त्वरित उठवावी आणि मत्स्य विभागाने पूर्ववत आमच्या जे काही ठेके आहेत ते ठेके पूर्ववत ते सुरू करावेत। 1966 पासून मत्स्य व्यवसायामार्फत हे ठेके दिले जातात। तसेच 2019च्या GJR नुसार हे मत्स्य विभागामार्फत ठेके दिले जातात, तर ते पूर्ववत ठेके मत्स्य विभागामार्फतच दिले जावे ही प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच आपणास माहितीच आहे की यावर्षी प्रचंड प्रमाणामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। जसे की होड्या असतील, जाळे असतील, मत्स्य बोटुकले असेल, मोठे मासे असेल किंवा मत्स्य व्यावसायिकांचं कौटुंबिक साहित्य असेल, हे अतिवृष्टीमुळे, पूरग्रस्त भागामुळे आणि तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे आमचं नुकसान झालेलं आहे। परंतु कृषीला महाराष्ट्र शासनाने आम्हाला कृषी दर्जा मिळालेला असून सुद्धा कृषीला अतिवृष्टी मदत पोहोचलेली आहे, परंतु आम्हाला मत्स्य विभागाला अद्याप ही अतिवृष्टीची मदत पोहोचलेली नाही। त्या अनुषंगाने आमचं आंदोलन आहे। त्यासोबतच 10% महाराष्ट्र शासन आमच्याकडून मत्स्य बोटुकलीसाठी म्हणून रक्कम भरून घेतं, परंतु तो मत्स्य बोटुकली परतावा जो आहे तो आम्हाला देण्याची प्रोव्हिजन असताना सुद्धा तो महाराष्ट्र शासनाकडून 10% मत्स्य बोटुकली परतावा आम्हाला दिला जात नाही। त्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक आमचं खातं उघडून घेत नाही, आम्हाला सभासद करत नाही मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला, आम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिलं जात नाही। त्यासोबतच DPDC मध्ये कृषी दर्जा मिळालेला असताना सुद्धा कृषीला स्वतंत्र बजेटची तरतूद केली जाते, परंतु आम्हाला मत्स्य व्यावसायिकाला स्वतंत्र बजेटची तरतूद केली जात नाही। तुटपुंजी काही लाखामध्ये आम्हाला मदत दिली जाते आणि आमचे डोळे पुसले जातात। त्या अनुषंगाने सुद्धा DPDC मधून कृषी दर्जा प्राप्त असल्यामुळे कृषीप्रमाणे आम्हाला सुद्धा स्वतंत्र बजेटची तरतूद झाली पाहिजे। या अनुषंगाने आमचं 1 दिवसाचं धरणे आंदोलन। आज हे धरणे आंदोलन करताय खरं, पण जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर तुमच्या या संघर्ष समितीचं जे आहे ते पुढचं पाऊल काय असणार? आमच्या संघर्ष समितीचं प्रत्येक तालुका स्तरावर, प्रत्येक तहसील कार्यालयावर याप्रमाणेच आंदोलन असेल। त्यासोबतच आमचा रास्ता रोको असेल आणि आम्ही मत्स्य व्यवसायावर बहिष्कार टाकून आम्ही मत्स्य विक्री किंवा कुठल्याच प्रकारचं मत्स्य मार्केटला आम्ही कुठलाच मत्स्य विक्री होऊ देणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यानंतरची पुढची जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असेल। एकूण जर पाहिलं तर या आजच्या मागण्या घेऊन जे आहे ते मच्छीमार संघटनेच्या वतीनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आहे ते 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलं जात आहे आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। सुनील कांबळे, एकमत डिजिटल, लातूर।
Thanks for watching Ekmat Digital.